नमस्कार मित्रांनो, तर खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या जो यात्रा युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपण करणार आहोत ब्रह्मगिरी या पवित्र फेरीची सुरुवात। तर हे आहे कुशावर्त, ते पवित्र असं स्थळ आहे। या ठिकाणावरून ब्रह्मगिरीची फेरी सुरुवात केली जाते। तर या कुशावर्ताचं अनेक धार्मिक व ऐतिहासिक महत्व आहे, तर यामध्ये आपण हळूहळू बघणार आहोत। मित्रांनो, सकाळी सकाळी 5 वाजता उठून आम्ही कुशावर्तावरती गेलो। फेरीची सुरुवात करण्यासाठी असे म्हणतात की सकाळी सूर्योदयापूर्वी कुशावर्तावरती स्नान करून फेरीस सुरुवात करावी। त्यामुळे आम्ही सकाळी सर्वजण मित्र 5 वाजता पोहोचलो आणि कुशावर्तावरती दर्शन घेऊन फेरीची सुरुवात केली। कुशावर्त हे अत्यंत पवित्र स्थळ आहे आणि या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे। पुढे महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही फेरीस निघालो। तर ही फेरी जवळजवळ 25 ते 28 किलोमीटर आहे। ही फेरी करण्यासाठी आपल्याला 5 ते 6 तास या ठिकाणी लागतात। तर या फेरीमध्ये अनेक आपण भौगोलिक घटक, त्याचबरोबर ऐतिहासिक घटक, धार्मिक घटकांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। तर मित्रांनो, ही आहे ब्रह्मगिरी पर्वतरांग। अतिशय सुंदर अशी ब्रह्मगिरी पर्वतरांग आणि या ठिकाणी स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, अतिशय सुंदर अशी फेरी। आमचे सातपुते सर फेरीसाठी प्रथम या ठिकाणी आमच्या सोबत जोडले गेले आहेत। मित्रांनो, फेरीच्या मार्गावरती येणारं पहिले तीर्थ प्रयाग तीर्थ, या प्रयाग तीर्थाचे सुद्धा ऐतिहासिक महत्व आहे। ब्रह्मगिरी पर्वतरांग अतिशय सुंदर अशी हिरवीगार या पर्वतावरती जे आहे या ठिकाणी दिसतो तो खडक, हा खडक असा का राहिला, तर या खडकाच्या बाजूला जो बाकीचा खडक होता तो मृदू खडक होता आणि त्याची झीज झाली आणि हा फक्त कठीण खडक या ठिकाणी राहिलेला आहे। हे आहे भौगोलिक महत्व या ब्रह्मगिरी पर्वतात। आमचे मित्र जे आहे भांबरे सर, ते एक छोटासा सामाजिक संदेश या ठिकाणी देत आहे। या फेरीच्या निमित्ताने सर्व भाविक शिवभक्त येत असतात फेरीला, त्र्यंबकच्या फेरीला। पण बरेचसे भाविक आपले जे काही नाश्ता वगैरे करतात त्याचे जे प्लास्टिक वगैरे असतं ते रस्त्यावरच टाकत असतात। त्याच्यामुळे कृपया सर्व भाविकांनी आपला जो कचरा तयार होत असेल तो कचरा आपल्या पिशवीत घेऊन घरीच सोबत घेऊन जाणं, जेणेकरून प्रदूषण वगैरे होणार नाही। मित्रांनो, आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी असं संबोधलं जातं। श्रावण सोमवारी, श्रावणातील 3ऱ्या सोमवारी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीला फेरी मारली। तोच हा मार्ग आहे। या मार्गामध्ये आता येईल त्या सोमवारी, म्हणजे 3रा सोमवार आहे, त्या सोमवारी पूर्ण महाराष्ट्रातून किंवा देशातून लोक येतात आणि त्या फेरीला प्रचंड गर्दी असते। हे फेरी मारताना भक्त काय करतात, जे खाऊची पॉकेट वगैरे असतील, पाऊच वगैरे असतील, ते मार्गामध्ये म्हणजे खाऊ खातात आणि पाऊच रस्त्याच्या बाजूला फेकतात। त्यामुळे निसर्गाने भरभरून दिलेली जी नैसर्गिक संपत्ती आहे त्या संपत्तीचा ऱ्हास होण्याचा धोका संभवतो। तरी भक्तांनी कृपया हे पाऊच आहेत ते आपल्या बॅग मध्ये घ्यावेत आणि जिथं कचराकुंडी असेल त्या कचराकुंडीत फेकावे। हे अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण, आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचे मित्र आणि आम्ही ही फेरी मारतोय बघा।
दृश्य जणू नभ या ठिकाणी ब्रह्मगिरीला भेटण्यासाठी आलेले आहे. आमच्यासारखेच नभ सुद्धा या ठिकाणी फेरी मारायला आलेले बघतात. पर्वताला पूर्णपणे आलिंगन दिले. अतिशय सुंदर, अतिशय छान असं दृश्य या ठिकाणी बाबा पण फेरी मारताना बघायला मिळतात. फेरीच्या मार्गावरती एक आजोबा आम्हाला भेटले, आपण त्यांच्याशी बोलूया. बोला. फेरी आम्ही जवळजवळ 15-20 वर्षापासून करतो, पण आता 4 वर्षापासून दर 15 दिवसाला करतो. त्याच्यामध्ये असा काही आनंद आहे, आजार नाही, काही नाही. इतकं मस्त वातावरण आहे का ऊन नाही लागत, ताण नाही लागत, खूप मस्त आनंदी आहे. असं ताण नाही, भूक नाही, कुठेही काही थोडं जरी हे झालं तर भगवान तिथं प्रसन्न होतं. कुठलीही अडचण येऊ देत नाही. जसं आपण नर्मदा परिक्रमा करतो ना, अशा पद्धतीमध्ये भगवंत खूप वेळी आपल्याला इतकं सांभाळतो का पुढे त्याला उपमा नाही. इतका आनंद आहे. बाबा, लोकांना काय सांगाल तुम्ही? लोकांना काय सांगायचं तुम्ही? आता आम्ही काय सांगू? ज्याची त्याची मनाची आम्ही पण सांगतो. हा आवडीचा विषय आम्ही पण त्यांना हा जोडून सांगतो का अरे बाबा चला, खूप आनंद आहे. आणि तुमच्यासारखे तरुण त्यांना आम्ही म्हणतो अरे तुम्ही जर आले ना, तुम्हाला आजार कुठलाही काही येणार नाही. पण आमच्यावर विश्वास नाही, त्यांचा विश्वास पाहिजे त्याला. भगवंत काय हा चॉकलेट बिकलेट नाही किंवा बाजारचा भाजीपाला नाही. अतिशय सुंदर असं आपल्याला बाबांनी महत्व सांगितले आहे. म्हणतात ना, दृष्टीपणे ब्रह्मगिरी त्याशी काय तया नाही यमपुरी. अतिशय सुंदर अशी माऊलींची वळी या बाबांनी आपल्याला या ठिकाणी सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद बाबा. पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जातील भंग, कुशावर्ता करीता स्नान, त्याचे कैलाशी राहणे, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. बम बम बोले रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर असा निसर्ग या ब्रह्मगिरी फेरीच्या मार्गामध्ये, आणि हा ब्रह्मगिरी पर्वत. मित्रांनो बघा, फेरीच्या मार्गावरती या ठिकाणी एक छोटस तळ आहे, आणि त्या तळ्यामध्ये अतिशय सुंदर कमळाची फुलं या ठिकाणी आलेली आहेत. सदैव या ठिकाणी कमळाची फुलं असतात, आणि ही कमळाची फुलं अतिशय सुंदर फुललेली आहेत. अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. हा आहे ब्रह्मगिरी पर्वत, आणि या ब्रह्मगिरी पर्वताचा कडा बघा. जवळजवळ निम्मी फेरी पूर्ण होत आहे. पुढे एक गौतम ऋषीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर निम्मी फेरी पूर्ण होते. आपल्याला या फेरीच्या मार्गामध्ये एक काका भेटले, आपण त्यांच्याशी जरा बातचीत करूया. आम्ही सकाळी 6 वाजता फेरीला सुरुवात करतो. आम्ही दररोज फेरी करतो, महिनाभर. पूर्ण श्रावण महिन्यामध्ये? पूर्ण श्रावण महिन्यात करतो. आणि त्याच्यानंतर एक पालखी निघते, निवृत्तनाथाची पालखी. त्या दिवशी एक दिवस पूर्ण दिवसभर राहतो आम्ही. कसं काय वाटतं काका तुम्हाला? चांगलं वाटतं, ऊर्जा तयार होती. एक पाय टाकला का रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हणून चाललं ना, म्हणजे आपल्या शक्ती तयार होती. त्याच्यामुळं फेरीला काय वाटत नाही महिनाभर. तरुणांना काय संदेश द्याल काका तुम्ही? फेरी करायला पाहिजे, देवधर्म करायला पाहिजे, व्यसन नाही करायला पाहिजे, माळ घालायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं परपंच व्यवस्थित चालतं असं तरुण मंडळींना. धन्यवाद. या फेरी मार्गामध्ये
पायऱ्या सुरू झाल्यानंतर जवळजवळ 800 ते 850 पायऱ्या गौतम ऋषीच्या मंदिरापर्यंत आहे व त्या पायऱ्या चढण्यासाठी त्या ठिकाणी शक्ती आणि भक्ती दोन्ही लागत असते. शक्तिभक्तीचा मिलाप झाल्यानंतर आपण पूर्णपणे ही फेरी मारू शकतो, या पायऱ्या चढू शकतो. आपण या ठिकाणी गौतम ऋषीच्या मंदिरापर्यंत पोहोचलो आहोत. गौतम ऋषी यांचा एक इतिहास या ठिकाणी आहे. या पर्वताला नाव गौतम ऋषी पडलेलं आहे. ज्यावेळेस गौतम ऋषी या ठिकाणी राहत होते आणि गौतम ऋषी राहत असताना ते या परिसरामध्ये येणारे संत त्या लोकांना रोज अन्नधान्य किंवा भोजन त्या ठिकाणी खाऊ घालायचे. परंतु एक दिवस त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण या 33 कोटी देवांना त्या ठिकाणी जेवायला बोलू आणि त्यांना जेवण घालू. मग त्यांनी सर्व देवांना आमंत्रण पाठवलं की सगळेजण या आणि जेवायला माझ्याकडे या. तर त्या आमंत्रणानंतर जे इंद्रदेव आहे तर या इंद्रदेवांना प्रश्न पडला की त्यांच्या सामर्थ्याला धक्का लागल, म्हणून त्या इंद्रदेवांनी आपले गणपती बाप्पा विघ्नहर्ता विघ्नेचे दैवत त्यांना पाचारण केले व सांगितलं की तुम्ही पृथ्वीवरती जा आणि काहीतरी करा जेणेकरून आमचं जेवण थांबेल. तर त्यानंतर गणपती बाप्पा पृथ्वीवरती आले. ज्यावेळेस गौतम ऋषी कामात होते त्यावेळेस गौतम ऋषींनी या सर्व देवांना जेवण्यासाठी भात किंवा अन्नधान्य पेरलं होतं. तर त्या अन्नधान्यामध्ये त्या ठिकाणी गणपती बाप्पा गायीचं रूप घेऊन आले आणि त्या पूर्ण त्यांचं अन्नधान्य ते पीक होतं ते खराब केलं, नासलं, खाल्लं. तर हे करत असताना त्यावेळेस त्या ठिकाणावरून नारद मुनी चालले होते. तर नारद मुनींनी बघितलं की या भागामध्ये गायी चरते आहे आणि ते सगळं अन्नधान्य खराब करते. तर हे त्यांनी तात्काळ गौतम ऋषींना जाऊन सांगितलं. तर गौतम ऋषी या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी दर्भाच्या काड्या होत्या. दर्भाची काडी की जी काडी आपण 10व्यामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये 10व्यामध्ये वापरतो ती काडी त्यांनी उचलली आणि त्या गायीच्या दिशेने फेकली. तर गायीच्या दिशेने फेकल्यानंतर ती त्या गायीचं जे शिर होतं ते धडापासून अलग झालं, तिचा शिरच्छेद झाला. तर हे करत असताना गौतम ऋषींकडून अतिशय मोठं पाप या ठिकाणी घडलं होतं. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये भ्रूण हत्या आणि गाय हत्या याला खूप मोठं पाप मानलं जातं. तर ह्या पापामुळं त्या ठिकाणी सर्व देवांनी ठरवलं की गौतम ऋषीकडे जेवायला जायचं नाही काही. तर हे करत असताना गौतम ऋषीच्या लक्षात आलं की आपल्याकडून पाप घडला आहे. तर गौतम ऋषी धावत गेले आणि या ठिकाणी शिव मंदिर आहे या ब्रह्मगिरी पर्वतावरती. या शिव मंदिर त्या ठिकाणी शिव महादेव तपस्या करत होते. तर त्यांना जाऊन भेटले, त्यांना सांगितलं की माझ्याकडून असं पाप झालं आहे. तर त्यानंतर महादेवांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या परिसरामध्ये उंबराची झाडं आहे त्या उंबराच्या झाडाखाली जा आणि 12 वर्ष तप करा. अशा प्रकारे गौतम ऋषीने या भागामध्ये या ठिकाणी उंबराची झाडं बघू शकता तुम्ही. अतिशय छान अशी उंबराची झाडं आहे. या उंबराच्या झाडाखाली जवळजवळ 12 वर्ष तप केलं. 12 वर्षे तप केल्यानंतर गौतम ऋषींना भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांनी त्यांच्याकडे गंगा मैयाला पृथ्वीवरती पाठवा अशी मागणी केली.